गुड मॉर्निंग. TY BCom बिझनेस इकॉनॉमिक्समध्ये आज आपण आंतरराष्ट्रीय व्यापारातील व्यवहार शेषातील असमतोल दूर करण्याचे उपाय या संदर्भात आज आपण चर्चा करत आहोत. तर सर्वसाधारणपणे आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या व्यवहार शेषात कोणत्याही प्रकारचा समतोल असेल, अल्प असेल किंवा दीर्घकालीन असेल, तो असमतोल दूर करण्यासाठी वेळीच उपाययोजना करणे आवश्यक आहे. आणि अशा प्रकारचा असमतोल दोन उपाययोजनांच्या माध्यमातून दूर करता येतो. एक वित्तीय उपाय आणि दुसरा अवित्तीय उपाय. एक वित्तीय उपायामध्ये देशाच्या चलनाचे मूल्य, विनिमय दर चलनाची संख्या, विनिमय दर नियोजन इत्यादी अनेक उपाय, विनिमय दर नियंत्रण यासारख्या अनेक उपाययोजनांचा या वित्तीय उपाययोजनामध्ये समावेश होतो. या वित्तीय उपाययोजनामध्ये विविध उपाययोजनांची चर्चा आपण पुढील प्रमाणे करणार आहोत. यापैकी पहिली उपाययोजना आहे चलन संकोच. आंतरराष्ट्रीय व्यापारातील तूट कमी करण्यासाठी व भाववाढ रोखण्यासाठी चलन संकोच या साधनांचा वापर केला जातो. मध्यवर्ती बँकेकडून चलनविषयक धोरणाचा वापर केला जातो. यामध्ये खुल्या बाजारात सरकारी रोख्यांची विक्री, बँक दर वाढवणे, कर्जावरील व्याजदर वाढवणे, ठेवीवरील व्याजदर वाढवणे, व्यापारी बँकातर्फे करण्यात येणाऱ्या पतपैशावर नियंत्रण, आयात कर, सरकारी खर्च कमी करणे या उपायामुळे अर्थव्यवस्थेत पैशाच्या संख्येवर नियंत्रण येते किंवा त्याला चलन संकोच असं अनेक माध्यमातून हा चलन संकोच केला जातो. मग त्यामध्ये संख्यात्मक आणि गुणात्मक पतनियंत्रणाच्या साधनांचा वापर केला जातो. तसेच या व्यापारी बँकेमार्फत चलन संकोच कमी झाल्याने, पैशाचा पुरवठा कमी झाल्याने खरेदी कमी होते. खरेदी कमी झाल्याने आयात कमी, मागणी कमी होते. आयात वस्तूच्या किमती कमी होतात आणि खरेदी शक्ती कमी असल्याने आयातीत घट होते. तसेच देशातील चलन संकोचामुळे वस्तूची मागणी कमी झाल्याने निर्यातीत वाढ होते आणि आयात कमी झाल्याने आंतरराष्ट्रीय व्यापारातील तूट कमी होण्यास मदत होते. म्हणजेच चलन संकोचच्या माध्यमातून एकतर वस्तूच्या किमती कमी होतात, परिणामतः आयात कमी होते, निर्यात वाढते आणि निर्यात वाढल्यामुळं परकीय चलन उपलब्ध होतो. परकीय चलन उपलब्ध झाल्यामुळं व्यवहार शेषामध्ये जो काय असमतोल दूर होता तो असमतोल कमी होण्यास मदत होते आणि आयात निर्यातीमध्ये समतोल साध्य होण्याचा प्रयत्न होतो. चलन संकोच या जे काही साधन आहे, या साधनांच्या काही मर्यादा आहेत. काही परिस्थितीतच ते यशस्वी होऊ शकतं. यामध्ये एक, जर देशाच्या चलनाचे इतर देशाच्या चलनात असलेले विनिमय मूल्य स्थिर असेल तर, म्हणजेच आपल्या देशाचे आणि ज्या देशाशी व्यवहार करणार आहोत त्या देशाच्या चलनाचं दोन्हींचे मूल्य, विनिमय मूल्य हे स्थिर असेल तरच आयात निर्यातीमध्ये समतोल साध्य होईल आणि हे धोरण यशस्वी होऊ शकतं, अन्यथा होणार नाही. दुसरा आहे, इतर देशाकडून चलन संकोचाचा वापर केला जात नसेल तर. आपल्यासारखाच जर इतर देशांनी चलन संकोचाचा वापर केला तर निश्चितच परत आपली निर्यात वाढण्याऐवजी आयातच वाढू शकते किंवा निर्यात आपली होणारच नाही आणि त्या देशाने वापर नाही केला तरच आपलं हे धोरण यशस्वी होऊ शकतं. 3, देशाच्या आयातीस मागणी लवचिक असेल व परदेशात निर्यात होणाऱ्या वस्तूंना मागणी लवचिक असेल तर. बऱ्याच वेळेला जर बघितलं तर देशाच्या आयातीस मागणी लवचिक असायला पाहिजे, ती स्थिर असायला पाहिजे आणि परदेशात निर्यात होणाऱ्या वस्तूंना मागणी लवचिक असणं या ठिकाणी गरजेचं आहे. अशा पद्धतीनं देशाच्या आयातीस आणि निर्यात होणाऱ्या दोन्ही वस्तूंच्या बाबतीत मागणी जर लवचिक असेल तर निश्चितच या ठिकाणी हे धोरण यशस्वी होऊ शकतं.
निर्यात वृद्धीसाठी देशात पुरेशा वस्तू उपलब्ध असायला पाहिजेत. निर्यात जी करायची आहे ती निर्यात वाढ होण्यासाठी, त्याच्या वृद्धीसाठी देशामध्ये पुरेशा वस्तू उपलब्ध असणं गरजेचं आहे. आणि ह्या पुरेशा वस्तू उपलब्ध असतील तरच खऱ्या अर्थाने या ठिकाणी चलन संकोच या साधन हे यशस्वी होईल. अन्यथा या परिस्थिती असेल तरच हे धोरण यशस्वी होऊ शकतं. दुसरं आहे देशाच्या चलनाचे मूल्य कमी करणं. अवमूल्यन म्हणतात याला, की या उपायात देशाच्या चलनाचे परदेशाच्या चलनातील मूल्य कमी करणं या ठिकाणी गरजेचं आहे. आणि त्यामुळंच या आंतरराष्ट्रीय व्यापारात आपल्या देशाच्या चलनाचं मूल्य कमी करता येतं. आणि मग चलनाचं मूल्य कमी केल्यामुळं देशातील वस्तू परदेशामध्ये स्वस्त होतात आणि त्या वस्तू महाग होतात. त्यामुळे त्या वस्तूंची आयात कमी होते आणि परदेशातील लोकांना, इतर देशांना आपल्या देशातील वस्तू स्वस्त वाटल्यामुळे त्या देशातून आपल्या वस्तूची आयात मोठ्या प्रमाणात वाढते आणि आपली निर्यात इथून मोठ्या प्रमाणात वाढते. आणि त्यामुळं आयातीपासून मिळणारं उत्पन्न आपल्याला परदेशास निर्यातीस मागणी वाढेल व त्यामुळे देशाला आयातीपासून मिळणारं उत्पन्न वाढेल व त्याच वेळेस आयात कमी झाल्याने व आयात वस्तूंचं मूल्य अधिक असल्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या व्यवहारशास्त्रातील तूट या ठिकाणी कमी होण्यास या ठिकाणी मदत होऊ शकते. आणि जो काही आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये जो काय असमतोलपणा निर्माण झालेला आहे, इनबॅलन्स निर्माण झालेला आहे, तो देशाच्या चलनाचं मूल्य कमी करून या ठिकाणी तो कमी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो. याच्या पण काही मर्यादा आहेत. एक तर चलनाचं मूल्य कमी करण्याच्या चलनाच्या उपायाचे यश परदेशात वस्तूंच्या मागणी अधिक लवचिक असेल तर, आयात लवचिक असेल तर ही उपाययोजना यशस्वी होऊ शकते. जर परदेशात आपल्या देशातल्या वस्तूंना मागणीच नसेल, आयात जर लवचिकच नसेल, त्यापेक्षाही आपल्यापेक्षाही दर्जेदार वस्तू तिथं उपलब्ध होत असतील तर हे सुद्धा धोरण यशस्वी होऊ शकत नाही. ही एक मर्यादा या धोरणाची आहे. दुसरं आहे, जर इतर देशांनी त्यांच्या चलनाचं मूल्य कमी करण्याचा उपाय योजला नाही तरच यशस्वी होऊ शकतो. आपण जसं चलनाचं मूल्य कमी करतोय त्यांनी जर इतर देशांनी सुद्धा आपल्या देशाच्या चलनाचं मूल्य कमी केलं तर मात्र या ठिकाणी हा उपाय यशस्वी होऊ शकणार नाही. ही एक मर्यादा या ठिकाणी आहे. त्याचबरोबर दुसऱ्या देशांनी आयात वाटा, आयात कर यासारखे उपाय योजले नाहीत तरच ही योजना यशस्वी होऊ शकतं. त्यानंतर अवमूल्यन. या ठिकाणी तिसरी उपाययोजना आहे अवमूल्यन. जेव्हा आंतरराष्ट्रीय व्यापारातील तूट कमी करण्याचा उपाय म्हणून देश आपल्या देशाच्या चलनाचे परदेशातील मूल्य कमी करतो तेव्हा त्यास अवमूल्यन असं म्हणतात. उदाहरणार्थ, भारतीय रुपयाचे मूल्य 15 रुपये बरोबर 72 असेल आणि नवीन दर $1 बरोबर 80 असा केला तरच रुपयाचे अमेरिकन डॉलरच्या तुलनेत मूल्य कमी झालं, अवमूल्यन झालं असं म्हणतात. आणि या अवमूल्यनामुळं भारतीयांना अमेरिकन वस्तू महाग होते आणि त्यामुळं भारताकडून अमेरिकेत केल्या जाणाऱ्या आयातीमध्ये घट होईल. परंतु त्याच वेळेस भारतीय रुपया डॉलरच्या तुलनेत स्वस्त झाल्याने भारतीय वस्तूंना अमेरिकेत व जागतिक बाजारात चांगली मागणी वाढेल आणि त्यामुळं भारताची आयात कमी व निर्यात जास्त होईल. आणि त्यामुळं या आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या व्यवहारातील जो काय असमतोल झालेला आहे तो दूर करणं या ठिकाणी शक्य होईल. आणि अशा पद्धतीनं 1991मध्ये आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने भारतास अवमूल्यनाच्या उपाययोजना सुचवल्या. देशाच्या चलनाचं अवमूल्यन कमी करण्याच्या दृष्टिकोनातून या आंतरराष्ट्रीय नाणेनिधी या संस्थेची IMFने या ठिकाणी परवानगी घ्यावी लागते. आणि हा उपाय सातत्याने किंवा वरवर करता येत नाही, कारण बऱ्याच सतत जर हा उपाय केला तर देशाच्या चलनावरचा आंतरराष्ट्रीय स्तरावरील विश्वास कमी होऊ शकतो आणि आंतरराष्ट्रीय व्यापारात मग अनिश्चितता निर्माण होते. ते परकीय गुंतवणूकदार असतील व गुंतवणूक व त्यापासून मिळणाऱ्या उत्पन्नाविषयक साशंकता होईल, अनिश्चितता निर्माण होते आणि त्यामुळे या उपायाचा नेहमीच वापर करता येत नाही. तर अवमूल्यन या उपायाच्या सुद्धा काही मर्यादा या ठिकाणी आपण पाहणार आहोत. अवमूल्यनाचं यश दुसरा देश कशा पद्धतीने प्रतिसाद देतो यावरती बऱ्याच प्रमाणावर अवलंबून असते. जर
आपल्यासारखंच जर दुसऱ्या देशाने अवमूल्यनाचा मार्ग स्वीकारला तर मात्र हे धोरण परिणामकारक होत नाही, ते शून्य होतं. दुसरं आहे, जर या देशातून होणाऱ्या निर्यातीस मागणी लवचिक असेल आणि आयातीस मागणी अलवचिक असेल तरच या उपायाचा फायदा होऊ शकतो, अन्यथा अवमूल्यन यशस्वी होणार नाही. निर्यातीस मागणी लवचिक असणं फार गरजेचं आहे. 3. अवमूल्यनाचा त्याचा देश आर्थिकदृष्ट्या कमकुवत असा आहे. अवमूल्यनामुळं तो देश आर्थिकदृष्ट्या कमकुवत असल्याची जागतिक पातळीवरती तशा पद्धतीचं एक दिशा तयार होते. त्या पद्धतीचं सर्वसाधारणपणे त्या देशाकडं पाहिलं जातं. अवमूल्यन सतत केल्यामुळे चलनवाढ आणि भाववाढ होण्याची शक्यता असते आणि त्याचे उलट दुष्परिणाम अर्थव्यवस्थेमध्ये होऊ शकतात. अवमूल्यनामुळे वस्तूच्या किमती वाढतात, अशा वस्तूंची आयात कमी होते. ज्या वस्तूंच्या किमती वाढतात अशा वस्तूंची मागणी अलवचिक होते आणि या लोकांना अधिक किमती अशा वस्तू विकत पुन्हा पुन्हा या ठिकाणी घ्याव्या लागत असल्याचं आपल्याला पाहावे लागतं. त्या देशात मोठ्या प्रमाणावर भांडवली गुंतवणुकीसाठी भांडवलाची आधुनिक तंत्रज्ञानाची आयात करावी लागते. अशा देशास अवमूल्यन धोरणाच्या विपरीत परिणामास या ठिकाणी तोंड द्यावं लागतं. आयात खर्च वाढतो व उत्पादित वस्तूंच्या किमती ह्या सतत वाढत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. हा एक त्यामुळे तोटा होतो. अवमूल्यनामुळे देशातून निर्यात होणाऱ्या वस्तूंना मागणी वाढते, निर्यात वाढते, त्या प्रमाणात त्या निर्यात वस्तूचं उत्पादन वाढणं गरजेचं आहे. आणि जर तेवढं उत्पादन वाढून सर्वच वस्तूंची निर्यात केली तर त्या वस्तू देशांतर्गत बाजारपेठेमध्ये त्यांची टंचाई निर्माण होते आणि त्यामुळे अशा वस्तूंच्या देशांतर्गत बाजारपेठेत किमती वाढतात. त्यामुळे देशांतर्गत भाववाढीची समस्या निर्माण होते. त्यामुळे या भाववाढीच्या समस्येला तोंड द्यावे लागते. जेव्हा आंतरराष्ट्रीय व्यापारातील असमतोल हा व्यापारचक्रामुळे मंदीमुळे निर्माण झालेला असेल तेव्हा बऱ्याच वेळेला अवमूल्यनाचा उपाय हा यशस्वी होत नाही. अशा पद्धतीनं अवमूल्यन करणं हे धोरणसुद्धा इतकं पाहिजे तितकं सहज सोपं नाही. त्यामध्ये सुद्धा फार मोठ्या समस्या या आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. त्यानंतरचा पुढचा उपाय आहे विनिमय नियंत्रण. व्यवहार शशातील जी काही तूट निर्माण झालेली आहे ती तूट दूर करण्यासाठी त्याच्यावरती विनिमय नियंत्रण ही अत्यंत टोकाची आणि कठोर पावलं उचलणारा उपाय या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. आणि ह्या कठोर पावलातूनच, या उपायातूनच देशातून निर्यात करणाऱ्या सर्वच निर्यातदारांनी त्यांना मिळालेल्या परकीय चलनाची सक्तीची भरणा मध्यवर्ती बँकेकडे केला जातो. सक्तीनं भरणे त्या ठिकाणी पाहायला मिळतं. आयातदारांना परकीय चलनाची आवश्यकता भासत असल्यास त्यांना सरकार ज्या प्राधान्यक्रमाने व जेवढी रक्कम उपलब्ध करून देईल तेवढीच परकीय चलन त्या ठिकाणी मिळू शकतं. आणि अशा पद्धतीने या परकीय चलन केवळ आवश्यक असेल त्याच कारणासाठी पुरवलं जातं. त्यामुळे अनावश्यक आयातीस प्रतिबंध होतो आणि ही व्यवहार शशातील तूट भरून निघण्यास हा उपाय अत्यंत प्रभावी ठरतो. तरी पण या उपायामध्ये सुद्धा काही दोष की हा उपाय फक्त अल्पकाळासाठीच ठीक आहे. मध्यवर्ती बँकेकडे चलनाची सक्ती किंवा आयातदारांना परकीय चलनाची आवश्यकता भासल्यास सरकारने त्यांना प्राधान्य देणं, जेवढी रक्कम गरजेचं आहे तेवढं चलन देणं, आवश्यक त्या चलनाचे पुरवणं आणि आयातीवरती प्रतिबंध करणं आणि त्यातून व्यवहार शशातील तूट भरून काढणं हा जरी उपाय अतिशय चांगला असला तरीसुद्धा हा उपाय फक्त अल्पकाळासाठीच प्रभावी ठरतो. त्यामुळं विनिमय नियंत्रण ह्या ठिकाणी तस्करीला प्रोत्साहन त्या ठिकाणी मिळण्याची शक्यता असते, सट्टेबाजीला चालना मिळण्याची शक्यता असते आणि त्यातून ठिकाणी सट्टेबाजी होऊन काळा बाजार तयार होऊन अधिक दराने चलन उपलब्ध होण्याची सुद्धा शक्यता असू शकते. अशा पद्धतीनं या ठिकाणी या आंतरराष्ट्रीय व्यापारातील व्यवहारशेष असमतोल दूर करण्याचे जे उपाय आहेत, एक वित्तीय आणि दुसरा अवित्तीय. आज आपण या ठिकाणी वित्तीय उपायांची चर्चा केली. या वित्तीय उपायांचे एकूण 4 उपाय आहेत. एक चलन संकोच, परत त्यामध्ये काही दोष आहेत. दुसरा आहे देशाच्या चलनाचे मूल्य कमी करणे, परत त्यामध्ये सुद्धा काही समस्या मर्यादा येतात. तिसरा आहे अवमूल्यनाचं धोरण पाहिजे तितकं सहज सोपं दिसून येत नाही. आणि चौथा आहे विनिमय नियंत्रण. हा मार्ग चांगला आहे
यशस्वी आहे, पण त्याच्यावरती सुद्धा हा अल्पकाळापुरताच शक्य आहे, कायमस्वरूपी नाही. अशा पद्धतीनं या ठिकाणी वित्तीय उपाय 4 प्रकारचे आहेत. पुढच्या तासाला आपण मुद्रेतर किंवा वित्तीय सोडून इतर जे उपाययोजना आहेत या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. या ठिकाणी आज आपण व्यवहारशास्त्रातील असमतोल दूर करण्याचे जे उपाय आहेत यामध्ये वित्तीय आणि अवित्तीय उपाय, यामध्ये वित्तीय उपायांची आज आपण सविस्तर या ठिकाणी चर्चा केलेली आहे. पुढच्या तासाला आपण अवित्तीय उपाय योजना या संदर्भात पाहणार आहोत. धन्यवाद.